मारुती एंटरप्राइजेस। आमच्याकडे सर्व प्रकारचे कपडे योग्य दरात मिळतील, तसेच 6 वार आणि 9 वार साड्या होलसेल दरामध्ये उपलब्ध। ड्रेस मटेरियल मिळेल। प्रोप्रायटर मारुती सोनवणे, ठिकाण राजापूर हनुमान मंदिराजवळ, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर। 97 30 58 31 84 आणि 86 05 86 96 25। राहुरीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं परभणी आणि बीड जिल्ह्यात घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी राहुरी शहर बंद ठेवून निषेध मोर्चा काढला गेला। परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची तोडफोड करून विटंबना केल्याची घटना 10 डिसेंबरला घडली। त्यानंतर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हिंसाचार देखील झाला। त्यात पोलीस पथकाकडून जमाव पांगवण्यासाठी लाठीमार करण्यात येऊन अनेकांना ताब्यात घेत गजाआड केला। या दरम्यान सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी या तरुणाचा न्यायालयीन कोठडीत असताना मृत्यू झाल्याची घटना घडली। तर बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील मस्साजोग येथील माजी सरपंच संतोष देशमुख या तरुणाचं अपहरण करत निर्घृण हत्या केली गेली। या घटनेचे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पडसाद उमटतायत। त्याच अनुषंगानं दोनही घटनांमधील संबंधित आरोपींवर कठोर शासन करावं, यासाठी आरपीआयचे तालुका अध्यक्ष विलास साळवे यांच्या नेतृत्वाखाली बस स्थानक येथून निघालेला मूकमोर्चा नबीपेठ, पृथ्वी कॉर्नर, आडवीपेठ, शुक्लेश्वर चौक, छत्रपती शिवाजी चौक आणि शनी चौक येथे विलास साळवे, सुनील चांदणे, अनुसंगम शिंदे, प्रदीप थोरात, बाळासाहेब जाधव, प्रदीप धनवटे, अरुण साळवे, नंदू शिंदे यांनी निषेध व्यक्त केला। तर परभणीत संविधान शिल्पाची विटंबना झाल्याची घटना घडली। या घटनेत सोमनाथ सूर्यवंशी याला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि न्यायालयीन कोठडीत त्याचा मृत्यू झाला होता। संबंधित पोलीस निरीक्षकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेल्या तरुणांची सुटका करावी, अशी ही मागणी विलास साळवे यांनी केली आहे। गणे येथे आता 2-3 दिवसापूर्वी मयत सोमनाथ भाऊ सूर्यवंशी यांची पोलीस कस्टडीमध्ये निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे। त्याच्या निषेधार्थ आम्ही आज राहुरी शहरामध्ये बंद पुकारला होता। या बंद पुकारण्यामध्ये सर्व व्यापारी असतील, सर्व टपरीधारक असतील, सर्व समाज घटकातले प्रतिनिधी असतील, कार्यकर्ते असतील यांनीही सहभाग नोंदवला आणि बंद यशस्वी केला। या सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा जो दुर्दैवी मृत्यू झालेला आहे, त्यामध्ये आम्ही प्रामुख्याने आमची मागणी आहे की तिथला जो पीआय असेल, ज्यांनी कोम्बिंग ऑपरेशन करून त्यांना ताब्यात घेतलं होतं, त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा। त्यानंतर जे कोम्बिंग ऑपरेशन मध्ये ज्यांना अटक केलेली आहे त्यांना त्वरित त्यांची मुक्तता करावी, ही आमची प्रमुख मागणी आहे। यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राहुरी तालुका अध्यक्ष विलास नाना साळवे, शहराध्यक्ष सुनील चांदणे, बाळासाहेब जाधव, शिरीषराव गायकवाड, अतुल त्रिभुवन, नागेश जाधव, प्रदीप थोरात, सागर साळवे, प्रतीक रुपटक्के, नवीन साळवे, रॉबर्ट सोलियन, निलेश शिरसाट, दीपक सरोदे, पप्पू मकासरे, अतुल त्रिभुवन, पिंटू कोबरणे यांसह कार्यकर्त्यांची हजेरी होती। सुहास जाधव सह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी। पोखरकर नेत्रालय, आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी। मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय, ठिकाण कीर्ती प्लाझा, एसटी स्टँड जवळ, जुने तांबे हॉस्पिटल समोर, संगमनेर। संपर्क 81 08 17 63 65।